नमस्कार मंडळी, मी अथर्व सुदामे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे लेट्स अप प्रस्तुत माय मराठी पाऊल पडते पुढे. महाराष्ट्राचं राजकारण, सिनेमा, संस्कृती, समाजकारण आणि प्रभावी व्यक्तिमत्वांच्या विचारांना नवे व्यासपीठ देणारं अग्रगण्य डिजिटल माध्यम म्हणजे लेट्स अप, विश्वास महाराष्ट्राचा. मित्रांनो, आपले आजचे जे पहिले पाहुणे आहेत ते म्हणतात झुकेगा नाही साला. ओळखलंच असेल ना कोण आहे. आणि आपले आजचे जे दुसरे पाहुणे आहेत ते म्हणतात मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. ते पण ओळखलेच असतील. तर दोन्ही पाहुणे जर तुम्ही ओळखलेत तर आपण का वाट बघतोय, चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. तर श्रेयस सर, जितेंद्र सर, मराठी माणूस एकमेकांना पहिल्यांदा भेटला की त्याचा एक आपुलकीचा प्रश्न असतो की सध्या काय चालू आहे. तर माझा पण तोच प्रश्न आहे की काय चाललंय सध्या तुमचं. सांगा. सध्या मी श्रेयस तळपदे यांच्या अनेक वर्षानंतर आधिपत्याखाली काम करतो आहे. त्यांची प्रोडक्शन कंपनी आहे ॲफ्लुएन्स नावाची. तर त्याद्वारे त्यांनी फार मोजके चित्रपट केलेले आहेत प्रोड्यूस. तर त्यांची निर्मिती असलेला मर्दिनी हा चित्रपट जो आहे त्यातला मी प्रार्थना बेहेरे मर्दिनीच्या भूमिकेमध्ये आहे. आणि त्यामध्ये अभिजित खांडकेकर आणि मी आमच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये. तर सध्या तो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर फार प्रेमानं त्याचं प्रमोशन करत लोकांपर्यंत तो चित्रपट पोचावा यासाठी या शहरातून त्या शहरात आम्ही आपलं बाळ विस्तारा घेऊन जातो, भेटतो. आणि त्याच योगे ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमची मैत्रीण दीप्ती यांचं प्रेम घेऊन काळजीपूर्वक सगळं आम्ही प्रमोशन करतो आहोत. आणि प्रेमाने हिंडतोय. माया ममता सगळं त्यांच्याकडनं खाऊ पिऊ घालतायत, चांगल्या हॉटेलांमध्ये राहू देत आहेत, वाड्यामध्ये आणता येतं प्रमोशनला. तसं चाललेलं आहे त्यांच्याबरोबर. नाही, सध्या हेच चाललंय. जसं जितूनी सांगितलं त्याप्रमाणे मर्दिनीचं प्रमोशन आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्याचं काम करतोय. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा मराठी सिनेमांमध्ये आधी जेव्हा सुरुवात केली होती आमच्या करिअरची, तेव्हा एक गोष्ट खूप प्रामुख्याने जाणवायची की आपण खूप मेहनतीने सिनेमा बनवतो पण तेवढं आपण प्रमोशनच करत नाही. तो लोकांना कळतच नाही कधी रिलीज झालाय, कधी रिलीज होतोय, काय होय भाऊ काय आहे या सिनेमाचं. सो तेव्हा जेव्हा आमच्या गप्पा व्हायच्या तेव्हा आम्ही म्हणायचो की यार आपण जर कधी केला ना तर प्रमोशन त्याचं आपण जितकं होईल तितकं व्यवस्थित करूया. सो अर्थात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने मराठी सिनेमांचं प्रमोशन होतं आहे. सो आमचासुद्धा तोच प्रयत्न आहे की ॲटलिस्ट लोकांना कळावं. मग पुढे ते चित्रपटगृहात येतील, बघतील, त्यांना आवडला तर ते अजून पसरेल, नाही तर मग आपल्याला कळेलच. पण मग जास्ती कस कशात लागतो, शूटिंग करताना की प्रमोशन करताना? नाही, हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे. पण मी असं म्हणेन की जेवढी मेहनत शूटिंग करायला लागते ना आजकाल तेवढीच मेहनत किंबहुना थोडी जास्तच प्रमोशनला लागते. आणि मग शूटिंग करताना आम्ही एवढं दमत नाही जेवढं प्रमोशनच्या वेळी आम्ही दमतो. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर जर का असा थोडा थकवा वगैरे जाणवत असेल तर तो केवळ असा आहे की दिवसभर इथून तिथे लोकांना सांगा, बोला. पण ते गरजेचं आहे, ते आपलं काम आहे, ते गरजेचं आहे आणि ते आपण सिनेमासाठी केलंच पाहिजे. आणि त्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय ना की शूटिंग करत असताना जी संहिता असते त्या संहितेवर काही महिने काही वर्ष काम झालेलं असतं. त्यासाठी अनेक माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं मेहनत करत असतात. प्रमोशनचं असं आहे की काही गोष्टी ठरलेल्या असतात, इथं जायचं तिथं जायचं. पण आता आज तुमच्या शोला आल्यानंतर तुमच्याशी काय बोलायचं आहे हे काही ठरलेलं नाही, बरोबर की नाही. पण मग अशा वेळेला अनेक पत्रकार बांधव असतील ते मदतीला धावून येतात. वेगवेगळ्या आत्ता ज्या वाहिन्या आहेत त्या मदतीला येतात. तुमच्यासारखे जे आत्ता रीलच्या माध्यमातून आणि इंटरनेट सेन्सेशन झालेले जे स्टार लोक आहेत तर तुम्हीसुद्धा त्याला हातभार लावताय. तर ते आता कसं आहे की हे जास्त उत्स्फूर्त आहे. बरोबर. तिथे त्या जी भूमिका आहे गायतोंडे नावाची त्यावर हुकूम मी काम करतो आणि तेच अपेक्षित असतं. बरोबर. इथे गायतोंडे काय आहे हे पण समजून सांगायचं आहे, त्या जितेंद्र जोशी काय आहे माणूस हे पण तुमच्यासमोर येतं. तर हे वैयक्तिक पण आहे, सिनेमासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. आणि अर्थात हे जे काही आपण करतो, सिनेमा असेल, प्रमोशन असेल, रील्स असतील, मुलाखती असतील, हे कुणासाठी आहे तर हे यांच्यासाठी जे पाहतात. सरते शेवटी जे काही आहे ते सगळं त्यांच्यासाठी आहे. श्रेयस सर, तुम्ही आधी क्रिकेट खेळायचं आणि तुम्हाला क्रिकेट जास्ती आवडायचं असं आम्ही ऐकलं, तर तुम्ही सिनेमात पहिलं पाऊल कसं टाकलं मग?
खरं सांगू का तर आमची जॉईंट फॅमिली होती. तर आम्ही 4 भावंड आणि मी सगळ्यात लहान, आणि मी क्रिकेटमध्ये फारच वाईट होतो. म्हणजे कारण जेव्हा टीम असायची बिल्डिंगची किंवा एरियाची, तेव्हा माझी 3 भावंड नेहमी टीममध्ये असायची आणि मी नेहमी बाहेर असायचो. सो माझ्या मोठ्या भावाला फार लाज वाटायची त्या गोष्टीची की आम्ही तिघं नेहमी टीममध्ये असतो आणि ह्याला हा खिसगंटीतही नाही, ह्याला कोण कन्सिडर पण करत नाही. त्यामुळे माझी 10वीची परीक्षा संपल्या दुसऱ्या दिवशी माझ्या सगळ्यात मोठ्या भावानी मला घेतलं आणि आचरेकर सरांच्या नेट्समध्ये एनरोल केलं. आचरेकर सर? हो. मग सो तेव्हा त्याला वाटलं होतं की तो नवीन अजित तेंडुलकर आणि मी होऊ घातलेला सचिन तेंडुलकर. ओके. त्यामुळे पण माझा ऑफकोर्स गेम त्याच्यामुळे खूप इम्प्रूव्ह झाला. माझा कॉन्फिडन्स त्या गेमबद्दल खूप वाढला. मला तो गेम मग जास्त आवडू लागला आणि बिल्डिंग आणि एरियामध्ये मग खेळताना जरा आपण थोडं फ्रंट फुटवर येऊन खेळायला लागलो. तर मग सगळ्यांचं असं झालं, अरे आचरेकर सरांचं ट्रेनिंग, आचरेकर सर. सो ते चालू होतं. शाळेमध्ये थोड्याशा आपण स्किट्स वगैरे मध्ये कामं करत होतो, त्यामुळे त्याची आवड होती नाटकाची. पण दोन्ही ते सांभाळणं मग नंतर कठीण व्हायला लागलं की कॉलेजमधल्या एकांकिका स्पर्धा, ॲक्टिंग, आणि मग सकाळी जा ते नाईट्समध्ये रिहर्सल प्रॅक्टिस करा. आणि त्यातून मला नंतर आचरेकर सरांनी एका पॉईंट नंतर अंडर 15 मधनं काढून मला अंडर 19 मध्ये टाकलं. अरे वा. सो अंडर 19 मध्ये ती सगळी मोठी मुलं होती ना तेव्हा. तर ते सांगायचे, तळपदे चल बॉलिंग कर. तळपदे करतोय आपला बॉलिंग. 2-2 तास लागलाय आणि शेवटी सगळे दमले की मग मला एक 20-25 बॉल खेळायला, बॅटिंग करायला द्यायचे. सो मग मला ना असं जरा ते असं वाटायला लागलं, अरे यार हे लोक तर म्हणजे फुल रॅगिंग करतायत इकडे. पण तेव्हा नाटकामध्ये जास्त रुची वाढू लागली आणि मग मी दादाला तेव्हा सांगितलं होतं की दादा दोन्ही गोष्टी जरा करणं कठीण वाटतंय मला, मी प्रॅक्टिस नाही करत, मला नाटक जास्त आवडतंय, मी ते करतो. आणि मग तिथून नाटकाचा खरं तर प्रवास सुरू झाला. पण ते नसतं नाटक तर मग यू नेव्हर नो, आय वुड हॅव बीन प्रॉबब्ली मोर इन टू क्रिकेट. पण मग जी बॉलिंग ॲक्शन तेव्हा होती तीच इक्बालमध्ये पण? इक्बालमध्ये थोडी चेंज केली, कारण इक्बालमध्ये त्यांना थोडं कपिल सरांचं अनुकरण करणारा, त्यांना फॉलो करणारा असं त्यांना हवा होता. तर त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही ॲडिशन केलं. प्लस सिनेमॅटिकली तुम्हाला काही गोष्टी थोड्या चेंज कराव्या लागतात. जसं मला सांगितलं होतं की जितकी उंच उडी तुला मारता येईल यु नो बॉलिंग करायच्या आधी, तितकं ते सिनेमॅटिकली जास्त चांगलं वाटेल. सो त्या काही गोष्टी थोड्या आम्ही बदलल्या होत्या. पण मला इथे एक प्रश्न विचारावा असं वाटतो तुला, जेव्हा तू हे क्रिकेट खेळत होता, मी नाटकही मला माहिती आहे की काकू म्हणायची की नाही नाटक वगैरे नाही, आपलं बँकेची नोकरी कर, बरोबर. पण क्रिकेट खेळायचं तेव्हा घरून त्याला संमती होती? तेव्हा पहिली 2 वर्ष तर कॉलेज दुपारचं होतं ना माझं, त्यामुळे सकाळी जातो क्रिकेट खेळतो, हां क्रिकेट संध्याकाळी खेळणार, ते सकाळी खेळतो, असं होतं ते. सो ते काय खेळ आहे, क्रिकेटमध्ये याला कोण विचारणार आहे, असं खेळून खेळून किती खेळणार आहे, असं होतं ना. पण ते नाटकाचं कसं होतं की तो नाटकाचा किडा एकदा घुसला की तो जात नाही. हां, म्हणून माझ्या पहिल्या एकांकिकेत बक्षीस मिळाल्यावर माझ्या एका मोठ्या ताईने माझ्या आईला फोन केला आणि तिला सांगितलं, तर ती आधी बोलली छान आहे, त्याला बक्षीस वगैरे मिळाले, पण आता इथेच थांबव त्याला. ओके. तर माझी आई बोलली का गं? ती बोलली मी सांगून ठेवते तुला, तू इथे आत्ता थांबवलं नाहीस तर हाताबाहेर गेला असं समज, हा काय परत नोकरी बिकरी करणार नाही, आत्ता जर थांबवलं नाही तर. आणि माझ्या आईने तसा प्रयत्नही केला, पण लकीली माझे गुरु जे होते त्यांनी काय बोलून परत मला एकांकिकेकडे. हां. पण मला सांगायचं म्हणजे मला हे काय वाटतं की अनेक वेळेला ना मुलगा नापास झाला की लोक म्हणतात की मुलाचं वर्ष वाया गेलं किंवा ह्याचा काय उपयोग आहे या क्रिकेटचा किंवा काय. मला असं वाटतं की मुलगा नापास झाला हे सत्य असलं तरी वर्ष नाही वाया जात. बरोबर. त्या वर्षभरातला जो अनुभव असतो बाकी जगण्यातनं शाळेतनं मिळालेला तो असतोच ना. म्हणजे मला हे आजतागायत माहीत नव्हतं की श्रेयस आचरेकर सरांकडे शिकला. तेव्हा जर त्या मुलांनी रॅगिंग करून बॉलिंग करायला लावलं नसतं तर इक्बाल मधला तो इक्बाल आपल्याला दिसला नसता. म्हणजे काही वाया झाल्या नसत्या, त्या माझ्या फिल्म झाल्या नसत्या. खरे म्हणजे ते पुलंचं वाक्य की सगळ्यात जास्त शिक्षण माझं शाळेच्या बाहेर झाले. करेक्ट. तर तुम्ही पण मला वाटते न्यूजपेपर टाकलेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनची कामं केलीत, मग तो अनुभव कसा होता आणि तुमचं इकडं पहिलं पाऊल कसं पडलं?
माझ्या सुदैवाने मी अशा घरात जन्माला आलो की म्हणजे माझी आई माझ्या वडिलांपासून विभक्त झाली आणि सुदैवाने आम्ही गरीब होतो, त्यामुळे कष्टकरी होते सगळे घरात. मामा म्हणा किंवा माझी आई म्हणा किंवा आजी म्हणा, हे सगळे छान मस्त कष्ट करणारे आणि कष्टाला साजरं करणारे, सेलिब्रेट करणारी माणसं होती सगळी. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कामं, कुठलंच काम हे त्याज्य नाही, कुठल्याच कामाची लाज वाटू नये असं छान मस्त घर होतं आमचं. त्यामुळे आजी स्वतः पापड लाटण्यापासून फॉल पिको करण्यापासून सगळं करायची. मामा इलेक्ट्रिकचं काम करायचा, मोठा रिक्षा चालवायचा. त्यामुळे वेगवेगळी कामं करत राहायची. सुट्टीत आपण आपले पैसे कमवायचे. पैसे मिळत नसतील तरी अनुभव मिळेल, मेडिकलमध्ये काम कर, वाईन शॉपमध्ये कर, इथे कर तिथे कर, अशी सगळी कामं केली. पण ती करत असताना इलेक्ट्रिकचं काम शिकलो आणि आता इथून पुढे हेच आपलं काम असं धरून मी चाललो होतो आणि काम करत होतो. नारायणपेठेत मामानं एक दुकान घेतलं होतं, ते मी चालवायचो. पण तिथे आमचे सर आले, दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी, माझे सर बरं का. मला हिंदी शिकवायचे ते. तर मी आज जो काही तुमच्या पुढे बसलेला आहे तो सगळं त्यांचं फलित आहे. कारण ते आले आणि ते म्हटले तुझं हे कामच नाही आहे, तू खरं तर कलाकार आहेस. तर मी म्हटलं म्हणजे सर, म्हणजे तू कला क्षेत्रात जायला पाहिजे. तर मी म्हटलं सर पण मी तिथं जाऊन काय करणार, काय शाळेत जे केलं होतं ते शाळेपुरतं होतं. ते म्हणले नाही, तू ॲक्टर होऊ शकतोस, तू दिग्दर्शक होऊ शकतो, तू चांगला लेखक होऊ शकतोस. मी म्हटलं पण हे सगळं कुठे होतं. तर पुण्यात राहूनही आम्हाला अलका, अल्पना, मंगला, राहुल हे सगळं माहिती होतं, अलंकार, निलायम, टॉकीज. पण बालगंधर्व आणि भरतनाट्य माहीत नव्हतं, कारण घरून ते नव्हतं. हळूहळू सरांनी हे सांगितल्यामुळे मी वासुदेव पाळंद्यांकडे गेलो. तिथून मग मी सृजन पुणे नावाची संस्था केली जॉईन. मग मला मंदार नामजोशी नावाचा मुलगा जो होता तो म्हणला, अरे पैसेच कमवायचे ना, लाईटचं काम शिक, म्युझिक ऑपरेटरचं काम शिक. आणि असं करून मग मी सतीश तारे, सुनील तारे यांच्या ग्रुपला जॉईन झालो आणि त्यांच्याकडे मग मी वासूची सासू आणि टूरटूर वाजवत होतो. आणि एक दिवस टूरटूर नाटक बघायला बसलो होतो की आता हे पण क्यूज आपण बघून ठेवूया, टेपऱ्या म्हणतात ना ज्याला, तो होतो मी. आणि एक मुलगाच आला नाही. तर तिथे मी MES गरवारेला जस्ट ॲडमिशन घेतली होती की आपल्याला नाटकात करायला मिळावं, सेंट विन्सेंट नाईट कॉलेजमध्ये MESमध्ये. आणि तिथे MESची एक एकांकिका पहिली आली होती, मी शुभांगी देवधर बोलते. MESचं आर्ट्स आणि सायन्सचं सेक्शन वेगळं होतं, कॉमर्स वेगळं. तर मी इकडे होतो, सौरभचीच होती का? सौरभचीच होती. आणि मला कळलं की हे सौरभ पारखे त्यांची एकांकिका. मी त्याला भेटायला गेलो की नमस्कार, अभिनंदन तुमचं, मी इथे आहे बाजूला कॉमर्सला. म्हणलं बरं. आणि त्यांनी लक्षात ठेवलं होतं. आणि तो त्या टूरटूरमध्ये काम करत होता. आणि सौरभला मी का कुणास ठाऊक त्यावेळेला मी मिमिक्री पण करतो असं म्हणून 1-2 आवाज काढून दाखवले होते. सौरभ सरदारजीचं काम करत होता त्या टूरटूरमध्ये. आम्ही खाली बसलो होतो, सिंधी मुलगा आलाच नाही. तर 12:30चा प्रयोग 1:15 वाजला तरी सुरू होईना. शेवटी सतीश तारे दादांनी खाली निरोप पाठवला, जो सिंधी आहे, सिंधी मुलाचे क्यूज कट करा, त्याच्याशिवाय आपण नाटक करतो. आणि अचानक केतन क्षीरसागर खाली आला. तर म्हटलं सौरभनी बोलवलं आहे. नका वरती गेलो. सौरभ म्हणला करतो का काम. म्हटलं मला नाटकच माहीत नाही आहे काय. म्हणलं अरे 4 वाक्य पहिल्या हाफमध्ये, पहिल्या अंकात, दुसऱ्या अंकात 4 वाक्य, बाकी आम्ही नाचतो तसं नाच. सतीश दादालाही माहीत नाही, कोणाला माहीत नाही. मी ती वाक्य पाठ केली, मी घेतली एंट्री. आणि मग पहिलीच एंट्री सतीश तारे या जबरदस्त मोठ्या माणसासमोर. आणि मग तिथून कसं बसं ते केलं. आणि मग नंतर मुंबईला जायचंच होतं, आपण जाऊया काहीतरी करूया. आणि सौरभ म्हणणार माझं नाटक आहे त्यात तू रिप्लेसमेंट कर, मुंबईला चाललाच असतं आमच्याबरोबरचं, असं म्हणून मी त्या 3 Cheers नाटकासाठी म्हणून मुंबईत पहिल्यांदा आलो. आणि त्या नाटकात श्रीनिवास यंदे म्हणून एक मित्र होता आमचा, वारला तो एक भूमिका करणार होता. तर तो आणि मी आम्ही एक प्रयोग करायचा असं ठरलं. आणि सरदारजीची भूमिका वसंत अंजरलेकर नावाचा नट करणार होता, जो की श्रेयस बरोबर मुक्याचं काम करायचं, ऑल द बेस्टमध्ये श्रेयस आंधळ्याचं काम करायचं, तो मुका होता. आणि सतीश राजवाडे जे आज एका अत्यंत मोठ्या वाहिनीचे काय म्हणू आपण त्याला प्रमुख आहेत, ते बहिऱ्याचं काम करायचे. आणि श्रेयस त्या 3 Cheers नाटकातला हिरो, मी त्यातली रिप्लेसमेंट, अशा पद्धतीने आम्ही मुंबईत एकत्र आलो. आणि मग ते काही पुढे हळूहळू घडलं. पण सिनेमातलं पहिलं पाऊल जायचं मला ज्ञानेश भालेकर नावाचे जे दिग्दर्शक, ज्यांनी गोलमाल नावाचा चित्रपट केला होता, त्यांनी माझं काम बघितलं होतं नाटकातलं. आणि त्यांनी मला
ती भूमिका दिली आणि त्या पद्धतीने मी तो सिनेमा मी करणार होतो, गोलमाल? गोलमाल चित्रपट मी साईन सुद्धा केला होता. अच्छा. पण नेमकं त्याच वेळेला इक्बालचं शूटिंग आलं आणि मी मग ज्ञानेशला सांगितलं की ज्ञानेश सॉरी यार, थोडं हे क्लॅश होईल हिंदी. त्याच्यावर मला म्हणाला नाही, नो प्रॉब्लेम, तू हिंदीचं चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तू ते कर, आपण हे बघू पुढे. भला माणूस. हो हो ज्ञानेश दादा खूप मस्त माणूस. ते झालं नाही तर गोलमालमध्ये आम्ही एकत्र असलो असतो पुन्हा. क्या बात आहे. पण तुम्ही आता एवढे दोघंही मोठे झालेत, पण कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला 2 पावलं मागे घ्यावी लागतात. तर अशी वेळ तुमच्या आयुष्यात कधी आली? मागे म्हणजे काय ना, ॲक्च्युली सेटबॅक्सच तुमच्या क्षेत्रामध्ये येत असतात आणि म्हणजे भले त्यातून गेलेत. रादर मला असं वाटतं की सगळेच त्यातून जातात आणि प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यामध्ये तो फेज येतोच की एकदा तुम्ही सक्सेसफुल होता, मग फेलियर येतं. पण मला असं वाटतं की जॉनी लिव्हर सरांनी खूप चांगली गोष्ट सांगितली होती की सक्सेस येणारच, ओके, आणि फेलियर पण येणारच. पण सक्सेस तुमच्याकडे येतं तेव्हा तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं असतं तुमच्या फेलियरच्या काळामध्ये डिसाईड करताना. म्हणजे जेव्हा तुम्ही सक्सेसफुल असता तेव्हा तुम्ही किती माणसं जोडता, किती ब्लेसिंग्स घेता, किती चांगली कामं करता. मग तुमचा जो फेलियरचा काळ येतो ना, त्यावेळेला ती सगळी माणसं मग तुमच्या मदतीला येतात. कुठे ना कुठेतरी कोणाला तरी मदत तुम्ही काही केलेली असते, तो तेव्हा कदाचित सक्सेसफुल होऊन तो म्हणतो की नाही, यांनी मला तेव्हा मदत केली, मी त्याला आता हात देणार करणाखाली. सो कोण कधी तुमच्या मदतीला येईल ना तुम्हालाही माहीत नसतं, पण ते होतं. सो मला वाटतं तो पिरियड तुम्ही चुकवू शकत नाही, पण त्यातनं नॅव्हिगेट कसं करायचं हे तुमच्याच हातात आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर का हार मानली आणि तुम्ही असं म्हणाल की नाही अरे संपलं आता काहीच नाही, तर मग विषय तिकडेच संपतो. आणि यात मला असं वाटतं की तुमची फॅमिली आणि तुमच्या जवळची लोक खूप इम्पॉर्टंट असतात. कारण आपण सगळेच ह्युमन आहोत ना. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे मी आता काहीच करू शकत नाही आहे, हे सगळंच संपलं आहे. पण तेव्हा जर का फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट नसेल ना, तर मग खूप इझिली तुम्ही फेलियरमध्ये स्लाईड होऊ शकता. बरोबर. पण ती जर तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी असेल तर मला असं वाटतं की तुम्ही ते ओव्हरकम करून परत एकदा सक्सेस येणारच. त्याला म्हणजे काय अपवादच नाही आहे. कारण प्रकृतीचा नियमच आहे तो. दिवस रात्र. त्यामुळे हे चेंज ओव्हर होतच राहणार. फक्त तुमची थांबायची किती तयारी आहे ते तुमच्यावर आहे. मला मित्रा थोडंसं जरा वेगळं आहे माझं मत. म्हणजे मला असं वाटतं की मी फार पूर्वी ना 2 अत्यंत महान लोकांना फार जवळून पाहिलं आहे. एकाचं नाव आहे राजेश खन्ना आणि एकाचं नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे साहेब. तर राजेश खन्ना यांना तर मी फार दुरून पाहिलं होतं. एके रात्री ते एका ठिकाणी होते ते, आणि ते अशा ठिकाणी होते की जे खूप गजबजाट होतं, पण त्यांना कोणाचं लक्ष जात नव्हतं त्यांच्याकडे, ओके. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना मी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये भेटलो होतो आणि ते माझं त्यांनी कौतुक केलं होतं. माझ्या कॅम्पस अफेअरवर म्हणून मी करायचून घडले ते पाहून, यार तुझं टायमिंग चांगलं आहे वगैरे वगैरे. आणि आमच्यामध्ये जे बोलणं झालं होतं, तर तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या त्यावेळेच्या त्या नाटकाला फारसं बुकिंग नव्हतं त्या काळामध्ये. तर मला त्यावेळेला ना असं एक माझ्या मनात आलं की ही जी माणसं ज्यांचं नाव लागल्यानंतर पटापट नाटकाचे बुकिंग व्हायचं, हाऊसफुल जायचे, ते त्यांना आज ते होत नाही आहे, याच्याबद्दल खेद आहे. तर मग आपण जेव्हा ते मिळेल ना आपल्याला तेच आपण सिरियसली घ्यायचं नाही. अच्छा. जेव्हा तुम्हाला ते सक्सेस मिळेल तेच आपण कृष्णार्पण वस्तू म्हणून ते त्याचंच आहे, तेरा तुझको सौंप दे, की माझं नाहीच आहे. मग जेव्हा फेल्युअर होईल ते पण माझं नाही आहे. बरोबर. हे जे काही चाललं आहे, मला जेन्युअनली असं वाटतं की मला नाटकात किंवा सिनेमामध्ये काम करता येतं. हळूहळू ते मी प्रामाणिकपणा असल्यामुळे, थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादामुळे, अनेक मोठ्या माणसांमुळे आजूबाजूच्या, मला ते शिकता आलं आणि अजूनही मी शिकतो आहे. पण नाटक किंवा सिनेमा किंवा कला हे माझं जगण्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मला माझ्या आईने काही कलाकार म्हणून जन्माला नव्हतं घातलं, मी हळूहळू झालो. तर तसं हे जगण्याचा एक भाग आहे. बाकी सेटबॅक तू म्हणशील तर माझा एक ॲक्सिडेंट झाला होता 2004 साली. मोठा ॲक्सिडेंट होता. त्याच्यातनं मी वाचलो. मी ICUमध्ये होतो, कोमामध्ये होतो. तेव्हा एक झालं होतं की मला काहीही पुढचं काम करण्याचा आत्मविश्वासच हरवून बसलो होतो. मग उभं राहण्याचा पण आत्मविश्वास नव्हता माझ्यामध्ये. त्यावेळेला मात्र मला संजय मोने नावाचे जे गृहस्थ आहेत, ज्यांना मी माझा बापच मानतो,
त्यांनी मला परत एकदा उभं केलं आणि हम तो तेरे आशिक है नावाच्या नाटकामध्ये मला परत एकदा हिरो म्हणून त्यांनी ते मिळवून दिलं. तर तो एक सेटबॅक होता. पण बाकी मला माझा प्रगाढ विश्वास आहे की माझ्या कुठल्याही अशा काळामध्ये मी त्यांना तेच सांगतो, म्हणजे सद्गुरू असेल, ईश्वर असेल, की हा काळ चांगला वाईट जो काही आहे तो तुम्ही देत आहात. हे जे देत आहात आनंद दुःख हे तुम्ही देत आहात. या सगळ्या काळात तुम्ही माझ्यासोबत राहा. आणि मग ते मित्राच्या स्वरूपात, एखाद्या दिग्दर्शकाच्या स्वरूपात, लेखकाच्या स्वरूपात, माणसांच्या स्वरूपात ते येत राहतात. हा माझा विश्वास आहे. कोणाचा विश्वास असो नसो, मला वाटतं की ती कृपा आहे आणि ते चाललेलं आहे. त्यामुळे ठेविले आनंद ते तैसेचे राहावे, मुखी असू द्यावे. पण मी म्हणजे माझा एक वेगळा टेक, जर पॉझिटिव्हली आपण एखाद्या गोष्टीकडे बघितलं ना, तर मला वाटतं 3 उदाहरणं माझ्या आयुष्यामध्ये जी मी बघितली आहेत ती खूप इन्स्पायर करणारी आहेत. ती म्हणजे सगळ्यात एक बच्चन साहेब, प्रशांत दामले आणि माझे सासरे. ओके, बच्चन साहेबांना आपण सगळ्यांनीच बघितलं आहे की जो लो फेज आला, ओके, त्याच्यामध्ये काय घडलं आणि त्याच्यानंतर परत जेव्हा त्या माणसाने उभारी घेतली तेव्हा त्यांनी काय घडवून दाखवलं. ओके, सो कुठेतरी मला वाटतं जेव्हा लो फेज येतो ना, तिथे कुठेतरी आपली चूक पण असते. ती रिअलाईज करणं आणि ॲक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके, की नाही मी चुकलो इकडे, मी ॲक्सेप्ट करतो, माझा बेस कशामध्ये, ही माझी स्ट्रेंथ आहे ना, मी माझ्या स्ट्रेंथवर आता काम करतो आणि मग मी रिलिजियसली, मी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करणार आणि मग बघा आता मी कुठे जातोय. ओके, सो हे बच्चन साहेबांचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. मी प्रशांत दामलेंबरोबर आजपर्यंत काम नाही केलेलं, पण मला वाटतं ज्या सिन्सिअरिटी आणि ज्या कन्सिस्टन्सीने तो माणूस काम करतो आणि तो नाटकाकडे म्हणजे फक्त एक कलाक्षेत्र न पाहता तो एक बिझनेस म्हणून पण पाहतो. प्लस माझी काही माणसं आहेत ज्यांना मी पगारावर नोकरीवर ठेवलं आहे, त्यांचा पगार मला वेळच्या वेळी द्यायचा आहे, त्यासाठी मला काही गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी तो इतक्या प्रामाणिकपणे करतो ना, म्हणजे मी काल तुला सांगत होतो, कोणाला सांगत होतो की अशाच काहीतरी संकर्षण बरोबर गप्पांमधनं असा विषय झाला, दादा एक नाटक करशील का वगैरे. मी म्हटलं हां वाचूया. आणि मग मी प्रशांत दादाशी बोलतो, मग मी तो प्रशांत दादाशी बोलला आणि प्रशांत दादानी मला 3ऱ्या दिवशी अख्खं शेड्यूल पाठवलं. या तारीख ते या तारीख आपली रिहर्सल होणार, मग ही रिहर्सल झाली की मग ही आपली 0 रिहर्सल होणार, मग ग्रँड रिहर्सल होणार, मग कॉस्ट्युम रिहर्सल होणार वगैरे, आणि आपण या तारखेपासून शोज करणार, या महिन्यातले हे एवढे शोज. 3ऱ्या-4थ्या दिवशी त्या माणसाने मला सगळं पाठवलं. अजून माझं त्याच्या म्हणजे काही बोलणंही झालं नाहीये, पण ही इज रेडी. त्याची तो म्हणजे लाईटली घेतला की मी आज प्रशांत दामले, आज त्याचं नाव अनाऊन्स झालं की म्हणजे हाऊसफुल होतं शो, पण तो या गोष्टीला कधीच लाईटली घेत नाही. जे काम आहे ते आपल्याला प्रामाणिकपणे केलं पाहिजे, हे त्याचं चाललंय, म्हणून आज तो प्रशांत दामले आहे ना. आणि असं नाही की दामले गुरुजींनी फेल्युअर बघितलेलं नाही आहे. त्यांची काही नाटकं चाललेली नाहीत बरं का. त्यांनी वेगळा प्रयत्न केला, गंभीर पद्धतीच्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला, नाही चाललं. पण दामले गुरुजींचं मी तुझीच ओढत एक सांगतो की मी प्रशांत सरांना जेव्हा जेव्हा रंगभूमीवर बघतो ना, तर मला असं वाटतं अरे हा 100वा, अरे हा 200वा, अरे हा 300वा, 400वा, 500. तीच कशी काय बाबा ऊर्जा आहे या माणसाची. आणि तो जो एक पंच, तो जो विनोद, त्याला तसंच कसं काय. तुम्ही एकदा त्यांना विचारलं, गुरुजी तुम्ही काय विचार करतो, हे कसं काय तुम्ही करता. मला काय म्हणाले माहिती आहे, हे बघ कसं आहे, मी जरी 400व्यांदा प्रयोग करत असलो तरी तो जो आलाय तो पहिल्यांदा आलाय. तो जो माझा प्रेक्षक आहे त्यानं तर त्याचे पैसे खर्च केले आहेत, त्याच्या महिन्याभराचं त्याचं जे बजेट आहे त्यातनं काढलेत पैसे. मग मी त्याला तसाच आनंद दिला पाहिजे ना की जो पहिल्यांदा बघतो त्या ऊर्जेने. आणि माझा एक लाफ्टर हा 1 लाख रुपयांचा आहे, कारण तो माझा प्रेक्षक जो सगळा हसतो, त्यांच्या टाळ्या, त्यांचं लाफ्टर, याची जबाबदारी संपूर्णपणे माझी आहे. हे बोलणारी व्यक्ती आहे प्रशांत दामले. मग ही व्यक्ती तुम्हाला किती ऊर्जा देऊन जातात, किती इन्स्पायर करतात. माझे सासरे, त्यांनी 50व्या वर्षी त्यांनी एका कंपनीतनं चांगला जॉब वगैरे व्यवस्थित रिटायरमेंट घेतली. बोलले की नाही मी काहीतरी स्वतःचा आता ट्राय. 50ला ओके. युजली लोकांचं असं असतं ठीक आहे आता नोकरी केली, अजून 5-6 वर्ष करू, विषय संपला. त्यांनी ते सोडलं. 2 वर्ष ते घरी होते, पण ते त्यांचा अभ्यास करत होते की मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. 52व्या वर्षी त्यांनी परत स्वतःचं एक कन्सल्टन्सी सुरू केली आणि पुढची 25 वर्ष कन्सिस्टंटली ते करत राहिले.
ज्या ज्या कंपनीजनी त्यांना त्यांच्या आधीच्या काळामध्ये नोकरीसाठी नाही म्हटलं होतं त्या सगळ्या कंपनीजनी त्यांना बोलवून त्यांच्याकडनं ती लेक्चर्स न सेमिनार्स न ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे करून घेतले. सो मला असं वाटतं की यु नो देर इज नो लिमिट टू व्हॉट यू कॅन अचीव्ह इफ यू डिसाईड बरोबर युअर सेल्फ. सो हे जे तुमचं म्हणजे 2 पावलं मागे तुम्ही येता ना ते परत एक जरा काय म्हणतात 4 जोन स्प्रिंट करून उडी मारायसाठी तुम्ही घेता इज व्हॉट आय फील. पण हे सगळं होत असताना आपण एवढ्या प्रेक्षकांमध्ये वावरतो, लोकांमध्ये वावरतो, तर एक थोडी भीती असती की बाबा हे आपण पाऊल उचलतोय तर 4 लोक काय म्हणतील. तर अशी कुठली गोष्ट करताना तुम्हाला हे डोक्यात आलेलं की बाबा काय म्हणतील ही 4 लोक. क्या नाही मी खरं तर माझ्या बालपणापासून ना मला लोक काय म्हणतील या गोष्टीचा अनेक लोकांना मी फोबिया पाहिला आहे. माझ्या घरात जेव्हा मला असं वाटायचं की माझ्या आईचं पुन्हा एकदा लग्न करून द्यावं, मी लहान होतो खूप, 3री 4थीत असण्यापासून मला ते वाटायचं अरे बापरे समाजातले लोक काय म्हणतील. मग घरात फॉल पिको करणारी माझी आई पिग्मी कलेक्शन म्हणजे काय तर बँकेत ती विश्वेश्वर सहकारी बँकेतनं मग ती जाणार येणार, अरे ती दिवसभर तशी भिडणार. मामा म्हणलं असं कसं वेगळ्याच लोकांच्या घरी जाऊन ते लोक काय म्हणतील. मग काहीतरी मी एकदा आईला म्हटलं आई तू कधी साधं पंजाबी ड्रेस का नाही घालत. नाही आजी म्हणजे लोक काय म्हणतील. तर त्या लोक काय म्हणतील ना ते इतकं ते होतं ना की गरीब माणूस पैसे पुढचे मिळालेले 1-1 रुपया साठवतो आणि दुसरा एक गरीब असतो तो म्हणतो नाहीतरी गरीब होतं आता आलेला पैसा जाऊ देऊन टाकूया. मी दुसऱ्या प्रकारचं झालो की लोक काय म्हणतील नाहीतरी म्हणणारच आहेत ना, कशाला विचार करू लोक काय म्हणतील. आमच्या क्षेत्रामध्ये अभिनेता म्हणून काम करताना मी एक सिनेमा पण प्रोड्यूस केला गोदावरी नावाचा. तर तेव्हा प्रेशर होतं की अरे लोक काय म्हणतील म्हणजे चांगलं म्हणतील की नाही. पण आता केलं आहेस ना तू, आता जे काय म्हणायचं ते म्हणतीलच नाही का. वेगवेगळ्या पद्धती ते गाढवाची आणि मुलगा आणि बापाची कथा नाही का. हे गाढवाला घेऊन चाललेलं खरेदी करतात, दोघंही चालत चाललेले असतात. तर लोक म्हणतात अरे गाढव घेतलं चालत का चाललात. मग बाप बसतो, बाप मुलाला बसवतो. कोणतरी येतं म्हणतो अरे वा तुझा बापाने एवढं गाढव घेऊन तू बसलाय बापाला चालवत. मुलगा म्हणतो बरं. मुलगा चालायला लागतो, बाप बसतो. म्हणजे एवढा लहान मुलगा चालतोय तुला कळत नाही, गाढवावर तू बसतोय. तो म्हणतो मग आता काय करायचं. ते दोघं एक म्हणतात गाढवालाच खांद्यावर घेतात दोघांवर. काय माणसं तुम्ही, एवढा गाढव खरेदी केलं गाढवासारखंच करते तुम्ही तुम्ही काहीही करा लोक इकडून ना तिकडून म्हणतील. हां ते कोण लोक आहेत ज्यांना तुम्ही ज्यांचं तुम्ही ऐकू इच्छिता, ज्यांचं मत तुम्हाला लागू पडतं, तर ते वैयक्तिक आयुष्यातलं झालं. बाकी परत एकदा आता मर्दिनीकडे यायचं झालं तर धाकधूक ही असतेच की लोक काय म्हणतील, लोकांना आवडेल नाही आवडेल. पण मग ते लोक तर म्हणणारच आहेत चांगलं किंवा वाईट. तुम्ही ते काम करत असताना तुमचा हेतू चांगला होता का, तुमचा प्रामाणिकपणा होता का, तुमच्या बुद्ध्यांकाप्रमाणे तुमच्या कुवतीप्रमाणे वकुबाप्रमाणे तुम्ही ते दिले का जे तुमचे 100% आहेत नाही का. आता PT उषापेक्षा मी कमीच धावणार ना, पण मला जेवढं धावता येत आहे तेवढं मी धावू शकतोय का प्रश्न आहे. तसं PT उषांना तुम्ही अभिनय करा त्या माझ्यापेक्षा कमीच अभिनय करतील नाही. तर ते आपण आपले 100% देतोय का. बाकी मग लोक जे म्हणतील ते म्हणतील. समीक्षक लोकांसारखे समीक्षक पण असतात. समीक्षक तर केवढं काय काय म्हणतात. आणि आता तर ज्याच्या हातात मोबाईल आहे तो समीक्षक आहे नाही का. तर ते म्हणतील. म्हणजे आता माझी एक फिल्म रिलीज झाली आहे वेलकम टू द जंगल. ओके, त्यात जर का अहमद खाननी असा विचार केला असता की लोक काय म्हणतील, जे आता समीक्षक येऊन स्वतःच असं म्हणतायत की आम्ही असं समीक्षण कसं करतोय हे आम्हालाच कळत नाहीये पण हा सिनेमा एंटरटेनिंग आहे, याला आगापिछा काही नाहीये, ह्याला काही लॉजिक नाहीये, पण लोक जाऊन एंटरटेन होत आहेत आणि आम्ही स्वतः जाऊन हसलो, तर आता आम्ही स्वतःशी कसं खोटं बोलू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे आता हे मर्दिनीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर का आपण बोलायचं झालं तर 2021मध्ये माझी तुझी रेशीमकाठ नावाची एक मालिका मी केली. तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता, सगळं बंद होतं वगैरे. तेव्हा एक मराठी डेली सोप परत करणं एवढ्या वर्षानंतर, तेव्हा हाही विचार होता लोक काय म्हणतील की आता हिंदी सिनेमे केले, अरे झालं ह्याच्यात काय होत नाही आहे तिकडे, आता हा मालिकेकडे वळला वगैरे, लोक काय म्हणतील. आणि पहिला शॉट देताना माझ्या डोक्यात ते होतं. ओके, पण जेव्हा तो कॅमेरा रोल झाला तेव्हा मी म्हटलं की हे मी माझ्यासाठी करतोय, माझ्या कुटुंबासाठी करतोय,
मला माहिती आहेत माझी कारणं मी हे का करतो, त्यामुळे मला वाटतं ते सगळे आवाज आपण बंद करूया आणि या कामावर फोकस करूया. ती मालिका सुपरहिट झाली. ओके, ती मालिका एका पॉईंटला बंद होऊन प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ती परत सुरू झाली. ते सगळं झालं आणि त्याच्यामुळे आज मला अजय मयेकर सारखा एक दिग्दर्शक मिळाला, प्रार्थना बेहरेसारखी एक मैत्रीण आणि एक कलाकार मिळाली, आज ती मायरा आहे. त्या सगळ्या संचाला घेऊन आज आम्ही मर्दिनी हा सिनेमा तयार केला आहे, ज्यात जितू आहे, अभिजिती आहे. कदाचित ते केलं नसतं मी तर हे सगळं झालंच नसतं. आता पुढे काय होईल हे प्रेक्षक ठरवतीलच. तुमच्या दोघांसाठी मर्दिनी या शब्दाची व्याख्या काय असेल सर? मर्दिनी म्हणजे फिल्मचं नाव ठेवायचं कारणच होतं की ते शक्तीचं रूप जे प्रत्येक स्त्रीमध्ये, खरं तर प्रत्येकामध्ये असतं. फिल्ममध्ये ती रिप्रेझेंटेटिव्ह जी आहे ती आपली एक आई आहे, एक स्त्री आहे, त्यामुळे आम्ही तसं म्हणतो. पण अदरवाईज मला वाटतं ती शक्ती आपल्या प्रत्येकामध्येच आहे. कधी कधी आपणच ती खूप लेट ओळखतो. ओके, आणि कधी कधी अशा सिच्युएशनमध्ये आपण वागून जातो की आपल्याला लक्षात येत नाही की मी हे कसं केलं. जे आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये एक उदाहरण देतो की आपल्याला साधारण पालीची किंवा झुरळाची भीती वाटत असते आणि ते दिसलं लांब तरी आपण लांब पडतो. पण तेच झुरळ आपल्या लेकराकडे जाताना दिसलं की कुठून शक्ती येते, मग आपण जे मिळेल ते घेतो आणि आपण त्याला मारतो. ओके, सो ती शक्ती प्रत्येकामध्ये आहे. आज जे काय साधारण म्हणजे फिल्मच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायचं झालं तर जे काय तिच्याबरोबर घडतं, एक राक्षस आहे जो तिला त्रास देतोय आणि काय ना, राक्षस आपल्याला समोर दिसत असेल ना तर आपण तशी तयारी करतो की मी ह्याला कसं मारीन. जर तो राक्षस दिसतच नसेल त्यामुळे आपल्याला कळतच नाही की पुढचा अटॅक कुठून येणार आहे. जे आजची परिस्थिती आहे की आपल्याला कोण कुठे कसा शेजारी बसलेला माणूस कोण आहे आपल्याला माहीत नाही. तर त्यामुळे त्यावेळेसाठी आपण ती तयारी ठेवलेली बरी आणि ती शक्तीनं साधारण समोरच्याला दिसलेली बरी. कारण नाहीतर त्यांना भीती कशाची, की काहीतरी तर भीती असली पाहिजे समोरच्याला की मी ह्याच्या नादाला जाणार नाही बाबा. अथर्वला मी हे बोललो तर मला माहिती आहे की त्याचा रिटॉर्ट काय असेल आणि तो त्याच्या शोवर माझी बँड वाजवू शकतो. सो ती भीती कुठेतरी एक त्यांच्या मनात असली पाहिजे. तर त्यामुळे तुमची शक्ती ओळखा आणि ती बाहेर लोकांना दिसू द्या. ओके, ज्यांना दिसली पाहिजे त्यांना ती दिसू द्या. जे चांगल्या मनाने बघणार ना ते रिस्पेक्टच करणार. जे वाईट नजरेने बघतील ना त्यांना कळेल की या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. मर्दिनी म्हणजे मर्दन करणारी, नायनाट करणारी त्यात. आणि जसं कालिया मर्दन कृष्णानं केलं होतं है ना, तसं महिषासुराचा वध करणारी, त्याचा मर्दन करणारी महिषासूर मर्दिनी, ती आई, ती शक्ती. तर आपल्याकडे शिव आणि शक्ती हे दोन प्रतीक आहेत. शिव हे भक्तीचं प्रतीक आहे आणि शक्ती ही निर्मातीसुद्धा आहे आणि विनाशकर्तीसुद्धा आहे. ती शक्ती जी आहे ती प्रामुख्याने ती स्त्रैण आहे. ती शक्ती आपण ज्याला बळ म्हणतो ते बळ निराळे आणि शक्ती निराळी आहे. आपल्या तुम्ही जर अध्यात्म आणि पुराणामध्ये गेलात तर तुम्हाला अनेक उदाहरणं अशी पाहायला मिळतील. काही लोक त्याला दंतकथा म्हणतात, कोणी काय म्हणतात, पण माझं त्याच्यातनं मी घेतो इतकंच की जेव्हा तुमच्यामध्ये मातृत्व उत्पन्न होतं ते मातृत्व म्हणजे आई ही व्यक्ती नसून वृत्ती आहे. ती वृत्ती ती तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, स्त्रीमध्ये पण आहे. जसा पुरुषार्थ हा स्त्रीमध्ये असतो तसं मातृत्व हे पुरुषामध्ये सुद्धा असतं. त्या मातृत्वातून आपल्या मातृत्वाच्या आड येणाऱ्या आपल्या पाल्याच्या जीवावर उठणाऱ्या एखाद्या शक्तीचा, एखाद्या विध्वंसक वृत्तीचा विनाश करणारी शक्ती, मर्दन करणारी शक्ती म्हणजे मर्दिनी. सर, आपला एक इंटरेस्टिंग राऊंड आहे, त्याचं नाव आहे लेट्स अप प्रेझेंट्स रॅपिड फायर राऊंड. मला तर वाटलंच होतं हे तू नाही, मजेशीर प्रश्न आहे. आधी श्रेयस सरांना. हा, नाही, तुम्हाला दोघांनी दोघांना सेम प्रश्न एका- दोघांनी same सेम काय? प्रश्न दोघांनी. तुमची सेटवरची एखादी एम्बॅरेसिंग मुवमेंट म्हणजे ह्या चित्रपटातली नाही, कुठली सेटवरची, सेटवर हा फिल्म सेटवर, असे कुठल्याही सेटवर अशी एखादी झाली आहे का? काय काही सिनेमे केले ते मोमेंट नाही, सिनेमेच एम्बॅरेसिंग होते. पण काय झालं ते करतानाच आपल्याला माहिती असतं ना, ते बनवतानाच आपल्याला माहिती असते की खाणारा म्हणणार हे काय बनवलं, कारण जिन्नसच तेवढं नव्हतं. ते एम्बॅरेसिंगच होतं जरा. ते बनवतानाच कसं होतं ते, तर ते त्यामुळे ते माहिती होतं की ते. पण त्यामुळे
किंवा नाटकात झाली एखादी? नाटकातलं मी सांगू शकतो, 3 चेअर्स नावाचं आमचं नाटक. तेवढी एक एम्बॅरेसिंग मोमेंट नक्की आहे माझ्या आयुष्यातली. एम्बॅरेसिंग म्हणजे शुद्ध मराठीत ज्याची आपल्याला आता लाज वाटते की अरे हे काय करून बसलो मी. सोलापूरला प्रयोग होता 3 चेअर्स नाटकाचा. त्याच्यात मी जसबीर सिंगची भूमिका करायचो आणि मी ओम्या जा रहा हूं जी, चला आता भेटूया वगैरे असं म्हणून मीच दरवाजाला होतो आणि मी निघून जातो. यांचा पुढे एक सीन होतो सगळ्यांचा मिळून आणि मीच येतो, अय दरवाजा खोलो, मैं जसबीर सिंग दरवाजा खोलो, दरवाजा. अरे दरवाजा तू बाहेर दरवाजा खोलो, आणि मी दरवाजा उघडतो आणि मी येतो. तर यांचा हा जो मधला सीन होता मी दरवाजा लावून गेल्यानंतरचा, माझा अंदाज एक दिवस चुकला. चंद्रलेखेचे आमचे ताता नाईक म्हणून होते, मी त्यांच्याशी गप्पा मारत बसलो आणि सुरेंद्र दातार म्हणून आमचे मॅनेजर होते त्यावेळेचे. तर सोलापूरला मी गप्पा मारतो आणि तिथे ना नाट्यगृहांमध्ये अशी पद्धत असते की आतमध्ये मेकअप रूममध्ये एक स्पीकर असतो. नाट्यगृहात जे चाललंय ते तिथे ऐकू येतं, म्हणजे आपल्याला अंदाज यावा. तो स्पीकर होता बंद सोलापूरचा. मी म्हटलं नाही अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. तर तेवढ्या ते म्हणते बघा तुझं नाही अजून वेळ आहे. आणि मी गप्पांमध्ये रमण्याची माझी सवय. तेवढं ते ताताने एकाले ते अरे ए सरदार, ए जसबीर सिंग तुला बोलवत आहेत. म्हटलं नाही अजून वेळ आहे, जसबीर सिंगला बोलत. आणि मीच जसबीर सिंग अजून पळत पळत गेलो. तर तो सीन संपून ते वाट बघत होते. त्यांनी पुढे काय इम्प्रोवाइज केलं मला माहीत नाही, पण मग मी ओय दरवाजा खोलोय दरवाजा असं पण माझा कॉन्फिडन्स गेला, सगळं गेलं आणि मला खूप लाज वाटली. की मग त्यानंतर मात्र मी कधी मेकअप रूममध्ये नाही गेलो, तिथेच बस. आपल्याला नाही कळत. बरं ती एक खूप जास्त एम्बॅरेसिंग मोमेंट होती. तुमची आहे? नाटकातले तर म्हणजे अशा बऱ्याच आहेत नाटकामध्ये, पण एक खरंच खूप एम्बॅरेसिंग होता वाचलेली एक सिच्युएशन म्हणजे, आता माहीत नाही आपण, पण ठीक आहे, यु नो इट इज सम इंटरेस्टिंग कॉन्टेंट. तर नाटकाच्या प्रयोग सुरू व्हायच्या आधी ना बऱ्याच जणांना, नटांना अजूनही सवय आहे की अचानक आपल्याला प्रेशर येतं. ओके, हो हो सो बरोबर. सो मी पण आहे त्यातला. प्रयोग सुरू व्हायच्या आधी आपण एकदा जरा नाही मी जरा जाऊन येतो डबा टाकून येतो. हां, तर असं व्हायचं. आणि असं ताता नाईक 3 चेअर्सचाच प्रयोग. ओके, ताता नाईकांना आम्ही सांगायचो ताता दुसरी झाली की मला सांगा, दुसरी बेल. हां दुसरी बेल झाली की नॉक करा बाहेर येऊन, ओके, की मला कळेल. ओके, तर तेव्हा काय मोबाईल्स वगैरे नव्हते, आपण आत रमायचो आपल्या आपल्या विचारांमध्ये वगैरे. ओके, तर एकदा असंच प्रयोगाच्या आधी ताता आले आणि ताताने दरवाजा नॉक केला तेवढं शांतपणे. म्हटलं हां ताता दुसरी. ताता बोलले नाही तिसरी. तर तिसरी बेल आणि पडदा उघडण्यामध्ये आमचं 1.5 मिनिटाचं एक ते अनाऊन्समेंट होतं, 3 चेअर्स वगैरे. ताता बोलले तिसरी. आणि म्हटलं तिसरी म्हणजे पडदा उघडला की श्रेयस तिथे दिसला पाहिजे. की मी समोर स्टेजवर मी त्या बेडवर झोपलोय. मी लिटरली त्या 1.5 मिनिटात जे काय ज्या स्पीडनी बाहेर येऊन हात धुवून तो माझा पजामा असतो त्याची नाडी बांधत मी धावत जाऊन मी उडी मारली त्या बेडवर. आय स्टील रिमेंबर की मी विंगेतनं येऊन मी पडदा असा उघडायच्या आत मी बेडवर अशी धाम उडी मारली आणि पडदा उघडला. आणि सौरभ वगैरे सगळे कुठे आहे धाड उडी मारली, सगळे तयार झाले, पडदा उघडला आणि मी त्या आणि ते डबा टाकण्याचं काही वाईट नाही. पुलं पण म्हणाले तसं रिकामा ढोल चांगला वाजतो. पण ना हे म्हणजे खूप ऍक्टर्सचं कॉमन आहे म्हणजे की स्टेजवर प्रयोग सुरू व्हायच्या आधी काय असतं माहित नाही, पण सगळे लाईन काही सुरू व्हायच्या आधी होतं. आपलं ते असतं. काही लोक असं जेवून पण प्रयोग करतात. हो, म्हणजे त्यांच्या तोंडातून जे काही खाल्ले त्याचं सगळी अख्खीच्या अख्खी डिश येत असते आपल्यापर्यंत. पण काही वेळेला ते कारण मला वाटतं ना ते प्रेशर म्हणजे एका नटाला एक टीम मेंबर म्हणाले होते ओ प्लीज प्रयोगाच्या आधी लसूण. तुम्हाला दोघांना तुमच्या एकमेकांचं आवडलेलं सगळ्यात जास्ती कॅरेक्टर कुठलं? फिल्म असू देत, नाटकातलं कुठले? मला श्रेयस अर्थातच इक्बाल खूपच मोठा झाला आणि इक्बालमुळेच जे काही म्हणजे तो तर मोठा झालाच, पण अनेक मराठी मुलांना अनेक अशा नवोदितांना स्वप्न बघण्याची संधी मिळाली की अरे आपणही इक्बाल, इन्क्लुडिंग मी, आपण इक्बाल होऊ शकतो. पण मला आजही त्याचं ऑल द बेस्टमध्ये तो जे आंधळ्याचं काम करायचा ना, एकतर तो इतका असा शिडशिडीत होता. आज तो असा मसलमॅन झाला आहे थोडासा, शिडशिडीत होता आणि असा ना असं लवचिक होता तो.
असा तो यायचा ना आणि तो असं टक 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 करत बसायचा ना आणि तो कॉमेडीला असं अत्यंत मोकळा ढाकळा असा इनिबिशन्स नसलेला श्रेयस तो मला आठवतो. अत्यंत देखणा आणि तो ते मोजून मापून ते भूमिकाच तशी होती की 1, 2, 2.5 ते सगळं तुम्हाला ते आठवतं. 3 Cheers आमचा अमेय कारखानीच नाव होतं का तुझं? अमेय तो पण फार मस्त होता, छान होता. पण काय झालं 1760 लोकांच्या जबाबदाऱ्या घेतल्या त्यामुळे आज तो सूर्यवंशममधला अमिताभ बच्चन झाला. ते असं एकदम नाही का आज ये राजपाट ये सब कुछ तुम्हें यत्र तत्र सर्व सांभाळला पडेल असं सगळं त्याचा विचाराचं झालंय. मला असं कधी कधी वाटतं घ्या नाही कुठेतरी ते दीप्ती ते घेऊन टाकते तिकडनं एक म्हणजे पण मला त्याचंच सगळं. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की मला तो जो मालदिवसमधला आंधळा होता तो जो होता तो म्हणजे ती जी प्रतिमा आहे ती आणि इक्बालमधला तो जी उंच उडी मारायला नागेशजींनी सांगितलं ते काही न बोलता ते सगळं कसं केलं आहे. समोर कोण आणि हां नसीरुद्दीन शाह फडा पोस्टर निकला हिरो सगळे असे कलाकार आणि ते आणि मोठी गोष्ट होती हो. मग कालौघात अनेक गोष्टी त्या काळाच्या पडद्याआड जातात. पण सुभाष घई ह्या माणसाने जे आम्ही त्या मंगला आणि या थिएटरपर्यंत जाण्यामागचं कारण सुभाष घई होते. म्हणजे कळलं ना तुम्हाला दिनादिन दाता हे देणारे सुभाष घई. तर त्यांच्या सिनेमामध्ये आमच्याबरोबर काम केलेला आमचा मुलगा तिथे जातोय आणि तो असा तर ते म्हणजे आपण आपल्या घरातला गणपती नीट सजवतोच पण आपल्याला नवीन आज दगडूशेठला काय आरास असणार आहे हे वाटतं ना. तर त्या दगडूशेठच्या आराशीच्या तिथे जाऊन आमच्या घरातला गणपती तिथे जाऊन बसला. तर ते किती छान बोलतो ना जितू. म्हणजे खरंच खूप आपल्याला असं वाटतं खरंच एवढं सगळं केलंय मी. होय केलंय मित्रा असं नाही केलंय. पण जितूची पण म्हणजे अगदी 3 Cheers पासून मी त्याला बघितलेलं आणि त्याच्यामुळे तो सरदार इतका म्हणजे एका पॉईंटला ना मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या लेखक दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेत्याला ना बहुतेक ती इन्सिक्युरिटी असावी की जितूला तो खूप रॅक करायचा खूप बुली करायचा ओके पण प्रेम पण मला वाटतं तो तेवढंच नाही केलं त्यांनी. तो मला घेऊन गेला नसतं मुंबईला आणि त्यांनी खूप सौरभ पारखे त्याचं नाव खूप प्रेम करायचं त्यांनी प्रेम पण जितूकडनं ना एक्सपेक्टेशन नसताना जितू तेवढं चांगलं काम करून जायचं की खूप नाईव्ह खूप इनोसेंट खूपच नवखा असा जितू होता. मी कालच आम्ही म्हणत होतो की पहिल्यांदा त्या गरवारे कॉलेजमध्ये तो भेटायला आला होता आणि असं तो असा एक शॉर्ट कुर्ता काहीतरी फुलांचा असा घालून आला होता आणि मोठे मोठे डोळे करत आला आणि भेटला आणि मला सौरभने इंट्रोड्यूस केलं होतं की हा सरदारजी करणार आहे. आणि तो ज्या इनोसेन्सनी तो करायचा ना की तो भाव खाऊन जायचा. मग शोमध्ये अरे सरदारजी कोण आहे तुमचा सरदारजी कोण आहे तो भाव खाऊन जायचा सो तिथून ते मग त्याचा काटेकर असो किंवा तो थारमधला त्यांनी जो रोल केला असो किंवा बाजीमध्ये त्यांनी जो मार्तंड केला होता. बाजीचा मार्तंड एस्पेशली म्हणजे सेकंड हाफमध्ये त्यांनी अजून बॉडी बिडी सगळं करून ते टक्कल बिक्कल ते केलंच. पण मला नेहमी असं वाटतं फर्स्ट हाफमध्ये त्याचा जो दरारा आणि एक अनप्रेडिक्टेबल क्वालिटी त्याची जी होती ना की विलन ना नेहमी हिरोपेक्षा मोठाच असला पाहिजे. आणि तो जो आला होता ना त्याच्यामध्ये की तुम्हाला असं वाटतं हा काही करू शकतो हा कोणालाही मारू शकतो काहीही करू शकतो ह्याच्यामध्ये ती पॉवर आहे. आणि ते जेव्हा आज मी त्याचा प्रेझेन्स स्क्रीनवर बघतो की जेन्युइनली बॉस जितू जेव्हा स्क्रीनवर असतो तेव्हा अजून कोणाकडे लक्ष नाही जात. आणि हे त्यांनी कमावलंय एवढ्या वर्षामध्ये की वेन ही इज ऑन स्क्रीन मग कोणी किती मोठा कलाकार असो म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सैफ अली खान असो बॉबी देओल असो वेन जितू इज ऑन स्क्रीन तुमचं लक्ष जितूकडे असतं की हा काय करतोय हा याच्या डोळ्यांनी काय बोलतोय याची देहबोली काय बोलते वगैरे वगैरे सो आणि म्हणून ते म्हणा विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी ॲक्टर म्हणजे मी जरी असलो त्याच्याबरोबर स्क्रीनवर तरी मला माहिती आहे की लक्ष जितूकडे जाणार. पण माझं मुंबईमध्ये आजपर्यंतचं पहिलं सोलो पोस्टर लावणारा माझा निर्माता कोण आहे? हा हिरो होता चित्रपटाचा बाजी चित्रपटात नंतर निर्माता म्हणून आला आणि पब्लिसिटी सगळी याच्या हातात होती.
तर मला आठवतं आहे की साऊथ मुंबईला तिथे माझा बाजू मार्तंडचा एकट्याचा मोठाच्या मोठा होर्डिंग या माणसाने लावलंय, या माणसाने ते दिले, तर मी ते कधी नाही विसरणार. सर मगाशी विनोदाचा विषय निघाला म्हणून आणि तुम्ही म्हटलात की ह्यांनी पण विनोदाचं काम अजून केलं पाहिजे, तर तुम्हाला विनोदाबद्दल दोघांना एकंदरीत काय वाटतं की विनोदाला बऱ्यापैकी हलक्यात घेतलं जातं पण तो तसा सिरियस बिझनेस आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगता? खरं सांगू का, मला असं वाटतं विनोद जर नसताना, विनोद हा अत्यंत सिरियसली करण्याची गोष्ट आहे. विनोदाकडे जी माणसं गंभीरपणे बघू शकतात ना, त्याच माणसांना माहिती की ते काय टायमिंग असतं, ते कुठून येतं. आज आपल्याकडे विनोदाचे म्हणजे आपल्याकडे विनोदाची परंपरा जी आहे ते आचार्य अत्रेंपासून पु ल देशपांडेंपासून दमा मिराजदारांपासून ते शंकर पाटलांपासून ते नाही का मित्रा, आपल्यालाही माहिती आहे, तुम्ही इतके शोज करता, कधी कधी जेव्हा आपला पंच पडतो तेव्हा काय होतं, काय रे कोण चुकलं कुठे चुकलं. आता आपण प्रशांत सरांचं नाव घेतलं, सतीश तारे नावाचा एक मोठा अवलिया माणूस या जगात होऊन गेला. दुर्दैवाने हिंदी चित्रपटसृष्टी नाही ओळखू शकली की एक सतीश तारे नावाचा माणूस होता. आणि कोणी काही म्हणू दे, सतीश दादा कशामुळे काय झालं काय, तो अवलिया होता. अवलिया हे असेच असतात. तर विनोद जो आहे ना, जी माणसं विनोदाला हलक्यात घेतात ना, ते नंतर डिप्रेशनकडे जातात. तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्ही विनोदाने पाहायला शिका ना तुमच्या या सिच्युएशनकडे. आम्ही विनोदाने, अरे तुला माहिती आहे तुमच्या बाजीनंतर त्याच्यावर स्पूफ व्हायचं ना, मी खूप चिडायचो, का असं बोलत, हा अरे विनोद करतायत ते, त्याच्यावर विनोद करतायत. आणि उलट आपल्यावर कोणीतरी असा विनोद केला म्हणजे आपण मोठे झालो जी तू हे तुला समजायला पाहिजे. पण मला फारच फॅसिनेटिंग अशोक मामा, अशोक सराफ, अरे बाप रे बाप, म्हणजे काय नाही केलंय त्या माणसाने. म्हणजे एक डाव भूताचा पासून ते वाक्य धनाजी वाकडे वाकडाजी धणे पासून, अरे हे काय विनोद आहेत का तुम्हाला सांग. व्याख्या विख्खी विख्खू. मी आत्ताच त्यांचा वाढदिवस होता, मी म्हटलं मामा मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, खरं तर सौदामिनी कुंकू लाव या वाक्यात काय मला सांग. या वाक्यात विनोद आहे, पण ते जेव्हा म्हणतात आपल्याला हसू येतं, का आपल्याला कळत ना आपण का हसतोय. आधी कुंकू लाव सौदामिनी कुंकू, हे काय आहे वाक्या उखी. तर आणि ज्यांना विनोदाकडे विचित्र नजर त्यांनी पण त्याचबरोबर एक नक्की सांगेन की ज्यांच्याकडे बुद्धी नाही, मग त्यांना त्या विनोदासाठी 370 कडे जावं असं वाटतं. ज्यांच्याकडे कुवत नाही त्यांना मग त्या मृत शरीराबरोबर काहीतरी बोला. आणि ज्यांच्याकडे ती समज आणि संस्कारच नाही, ती माणसं त्याच्यावर हसतात सुद्धा, ते फॉरवर्ड सुद्धा करतात. पण अस्सल विनोदाला त्याची गरज नाही. अस्सल विनोदासाठी निरीक्षण शक्ती, बुद्धी आणि तिरकस शैली या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाही ॲब्सोल्युटली. म्हणजे आणि एकतर ना ह्युमर, सेन्स ऑफ ह्युमर तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही स्वतःवर हसणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांवर विनोद केला, काहीतरी बोलला, थोड्या शिव्या टाकल्या वगैरे, मला ते तेवढं मजा नाही जेवढं स्वतःवर काहीतरी करता येईल. म्हणजे आज आम्ही गोलमाल सारखी जेव्हा फिल्म करतो तेव्हा कितीतरी विनोद हे आम्ही अजय देवगनवर असतात. यु नो अर्षद काहीतरी त्यांना बोलतो की बचपन वगैरे वगैरे. पण मी आजपर्यंत बघितलं नाहीये त्या माणसाला की स्क्रिप्ट लिहून आलेली ये क्यों है, ये हटा देते, ये नहीं करते. नाही बोलतो नाही यार, वो है मेरे ऊपर हो रहा है तो क्या, वो कोई और करेगा उससे अच्छा है कि मैं खुद करता हूँ. यु नो, तो शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. आणि मला वाटतं सेन्स ऑफ ह्युमर खूप गरजेचं आहे आज एस्पेशली. आणि चांगला सेन्स ऑफ ह्युमर जी तुम्हाला त्याप्रमाणे. मी या निमित्ताने ना मी एका स्टँडअप कॉमेडियनचं नाव घेऊ इच्छितो तुमच्या शोवर, सौरभ भोसले. सौरभ भोसलेचं तिकीट किती आहे? 200-250. मी सौरभ परवाच बोललो की पाळी या विषयावर ज्या पद्धतीनं स्टँडअप करता करता तो माणूस जे संस्कार आईवडिलांविषयीचं बोलणं असेल, लग्नसंस्थेबद्दल असेल, प्रेमविवाह, आत्महत्यासारखा विषय असेल, न्यूनगंड, काय सुंदर पद्धतीने. मी म्हटलं मित्रा इतकी, आणि कुठे कुठे शो करतो जिथे कोणी जात नाही तिथे तो माणूस जाऊन शो करतो. आणि तिकीट किती श्रेया, बाकी 2-3 हजार 250. मी विचारलं का रे मित्र तू एवढं कमी तिकीट ठेवतो. नाही सर,
मनोरंजन ही परवडणारी पण गोष्ट पाहिजे ना, आणि ती गरज निर्माण झाली पाहिजे मनोरंजन ही लोकांची, म्हणून मी तेवढं ठेवतो. मला एका शोमध्ये जेवढे मिळू शकतील मी त्या 4 शोमध्ये कमी, रिपीट ऑडियन्स पण येतो, पण त्यांना खिशाला पण परवडू दे. ती माणसं पण आली पाहिजेत माझ्या शोला. बरोबर, किती महत्वाची गोष्ट खरंय आहे. खरंय खरंय. तुम्ही दोघांनी स्वतःला कधी गुगल केलंय का? मी नाही, स्वतःला गुगल म्हणजे गुगलवर स्वतःचं नाव टाकून बघितलंय का? हा केलं ना. मी नाही केलेलं. मी केलं. मी माझ्या मुलीला सांगत होतो की ती म्हणली, अरे बाबा आत्ताच काहीतरी घडलं. ती म्हणली, बाबा हे वेगळं काम, हे वेगळं काम, तू असं कसं काय करतो? लागे मी पूर्वी नाही, मी अजिबात फोकस नव्हतो. तू जन्माला आली तर मी ठरवलं तू 18 वर्षाची होईपर्यंत 18 वेगवेगळ्या भूमिका करायच्या. मला आता माहीत नाही झाल्यात की नाही, पण मी ही केली. तर ती म्हणजे बाबा 1 मिनिट थांब. मी गुगलवर टाकलं जितेंद्र जोशी फिल्म्स, तर ते आलं. ते म्हणली, अरे बाबा त्याच्यापेक्षा ना IMDbवर लगेच घेऊ. तो IMDbवर म्हणून आपण एवढं काम केलं आहे, त्यात काही 1-2 सिनेमे माझे नसलेले पण आहेत त्याच्यात. म्हणलं हां, म्हणलं रे बा ऑलरेडी झाल्या 18 भूमिका झाल्या. तर तेव्हा गुगल केलं होतं. वा. हां बस, बाकी मी नाही गुगल केलं. तुमच्या दोघांचा जर व्हॉट्सअपचा ग्रुप असता तर त्याचं नाव काय असलं असतं? आपल्या दोघांचा मी भॉ करत जाईल. एक कुठला तरी विनोद मी त्याला कधी किती वर्षापूर्वी, आज 29 वर्षाची आमची मैत्री आहे, ओके, तर मे बी एक 28 वर्षापूर्वी मी त्याला तो सांगितलं असेल. त्याला तो विनोद काय होता ते मी विसरलो, पण ती लाईन अजून आम्हाला लक्षात आहे. मी भॉ किंवा मैं कहाँ जाऊं. मैं कहाँ जाऊं. एखादी अशी फॅन मुवमेंट की जी तुमच्या लक्षात राहिली, म्हणजे एखादी चुकीची पण एखादी बरोबर पण, काहीतरी वेगळीच डिमांड केली आहे? फॅन मुवमेंट खूप आधी जेव्हा मोबाईल्स वगैरे असं नव्हते ना, तेव्हा एका आर्टिकलमध्ये अगदी आभाळमाया वगैरे झाल्यानंतरची गोष्ट आहे की माझा एक नंबर पेपरमध्ये गेला होता आणि खूप फोन कॉल्स वगैरे आले होते. आणि तेव्हा फोन येतात, आपण आन्सर करतो. तर बरेच माझ्या आईने पण केले होते. मी एक फोन आला होता, मी आन्सर केला होता. आणि त्या एक काकू होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तळपदे का, हो माझ्या ना मुलीचा वाढदिवस आहे, तुमची खूप मोठी फॅन आहे वगैरे वगैरे, तर तिचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला तुम्ही नक्की यायचं आहे. तर आपण बोलून जातो की हो मी प्रयत्न करीन. सांगू शकत नाही, शूटिंगच्या निमित्ताने बाहेर असलो तर, पण मी प्रयत्न करेन. आणि हे झालं, मी विसरलो. आणि मी शूट करून एकदा रात्री घरी आलो आणि घरी फोन आला की असं नमस्कार. आणि जे चिडलेल्या होत्या त्या, मी हे म्हणते, श्रेयस का? तर मी म्हटलं हो. तू आला नाहीस? मी म्हटलं कुठे? आज माझ्या मुलीचा असा वाढदिवस, मी सांगितलं होतं तुला, तू बोलला होतास तू येशील म्हणून. आणि मी म्हटलं हो काकू, म्हणजे मी तुम्हाला म्हणालो होतो, पण आज शूट होतं. हो पण आता संपलं ना, आता घरी आलास ना. मग यायला काय झालं? तर मला कळे ना की म्हणजे काय याच्यावर. मी नॉन प्लस होतो. आणि मी तेव्हा सॉरी त्यांना बोललो, हो नाही जमलं मला, राहू द्या, मी नक्की नेक्स्ट टाइम वगैरे प्रयत्न करेन. मी फोन ठेवला. त्या क्षणी तो एक आय ओपनर होता माझ्यासाठी की नाही बाबा आपण असं, कारण फॅन्स तुमच्याकडे, तुम्ही जर का एखादी गोष्ट बोललात ना तर असं समजून चालतात की नाही होणार, हे तर करणार. आत्ता परवा एक काही दिवसापूर्वी मुलगा भेटला होता की नमस्कार, मी असं सो अँड सो पक्षाचे खासदार, मी त्यांचं काय ते भाचा वगैरे, एक फोटो हवा आहे. तर मी त्याला म्हटलं हे बोलला नसतंस तरी फोटो दिलेच असतात तुला मी. म्हणजे कळलं का? ते त्यांना असं वाटतं की आणखी काय सांगावं, प्रेमळ पण असतात. पण मला, मी कधीच विसरणार नाही. मी एक फॅन मोमेंट, मी इथे बॅरोमीटर जी रेस्टॉरंट आहे आपल्या मित्रांचं, तिथे माझं अत्यंत लाडकं रेस्टॉरंट आहे. मी तिथे उभा होतो बाहेर आणि एक रिक्षा चालली होती आणि त्या रिक्षावाल्याने असं जाता माझ्याकडे बघितलं आणि कर्कसून ब्रेक लावला आणि ती रिक्षा तिथे रस्त्यातच त्यांनी ती सोडली आणि धावत पळत ते दादा आले आणि ते मला पाय धरू लागले. मी म्हटलं हे बाबा काय करतो? त्यांनी तू काय म्हटलं नाही रे बाबा, मी बघ जीन्स पॅन्ट शर्ट वगैरे घातलेला, म्हणून मी नाही तुका, खूप मोठी व्यक्ती होती, मी फक्त भूमिका केली. नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, मला मिठी मारली त्यांनी. म्हणजे मी ते पाया पडून म्हणलं ये बाबा, मिठी मारली. तो हमशी रडू लागले. तर काय माहिती त्यांना काय त्यांच्या आयुष्यात दुःख होतं का काय होतं मला माहीत नाही. कारण मी जर एवढा ग्रेट असतो तर मग माझा प्रत्येकच सिनेमा म्हणजे 100 कोटी करायला पाहिजे होतं. पण ते
त्या कोटी आणि याच्या पलीकडे ती जी भावना, तो धमसामशी रडले. मग मला असं वाटलं आता ते शांत झाले, त्याला पाणी बिळी दिलं, म्हटलं आता ते फोटो काढतील. मग आता काहीतरी बोलतील, काहीच नाही ते म्हणले ते येतो. मग मी रिक्षात बसले, निघून गेले. वा. ते जे आहे ते फार मजेशीर आहे. फार विलोभनीय माणसं भेटतात. पण काकण बिकणचं तर फॅन ना, एक मला भेटलो, सर मुली अशाच असतात सर, मुली असं सोडून देतात सर काय. आणि मला लक्षात आलं की कोणतरी गेली आहे याला सोडून. पण मुलांचं चुकतं सर, मुलं बसतात तुम्ही मेले सर, तुम्ही मेले. तर मला तुम्ही मेले ती आली का सर, तुम्ही मेले ती कधी आली. तर मला असं वाटतं की मी तुझ्या समोर आहे. किंवा काटेकर बघून एक बाई भेटले, हे तू काय को मर गया रे. अंधेरीच्या तसं आम्ही अवंतिका करत होतो सिरियल, आणि त्याच्यामध्ये माझ्या वहिनीला माझा भाऊ हे करतो, काय म्हणतात त्याला, चीट करतो. ओके, त्याचं अजून कोणाशी तरी अफेअर चालू असतं. तर मी एकदा त्या शिवनेरीचा आपल्या दादरला जो शिवनेरीचे बस स्टँडवर उभा होतो पुण्याला जाण्यासाठी म्हणून, आणि अवंतिकाचं म्हणजे शूटिंग वगैरे चालू होतं. तर लांबून मी बघितलं एक आजी आणि त्यांचा नातू असं चालत होते, आणि आजीने असं काहीतरी माझ्याकडे बोट दाखवलं, नातू पण असं काहीतरी बोलला. ते म्हटलं ओळखलं, आजीने ओळखलं आपल्याला. मी जरा व्यवस्थित उभा राहिलो. आजी जवळ आल्या आणि मला म्हणाल्या, अरे तू अभिषेक ना, म्हणजे अवंतिकामध्ये माझं नाव अभिषेक होतं. मी म्हटलं हो आजी हो. लाज नाही वाटत तुला. मोठ्याने सगळ्यांसमोर आजी, हा अरे हलकटपणा तू करतोयस, तुला माहिती होतं ना. मी म्हटलं काय काय आजी, तुझा भाऊ तुझ्या वहिनी बरोबर काय त्याची थेर चालली आहे, तुला सगळं माहिती होतं, तू बोलू नाही शकलास वहिनीला, लाज नाही वाटत. तर तो नातू पण आजी आजी नाही कळलं पाहिजे. तो आता बोलला आजी हो मी सांगीन त्यांना सांगीन. म्हणतो आजीला गेला. मी आपला गपचूप परत आतमध्ये तोंड लपवून जाऊन बसलो. पण ते इन्व्हॉल्व्ह होतात, तुमची फॅमिली होतात ते. बरोबर आहे. सर तुम्ही फॉर्च्यून कुकीज असं ऐकलं असेल, पण आपला मराठमोळा शो असल्यामुळे आपल्याकडे फॉर्च्यून मोदक आहे. त्यामुळे तुमच्या दोघांसमोर मोदक आहेत 2, ते तुम्हाला उघडायचे, त्याच्यात जे विषय आहेत त्याच्यावर तुम्हाला व्यक्त व्हायचे. अच्छा, अरे वा. हो, मोदक उघडला, चांगलं बनवलं मोदक. हो रे, इंटरेस्टिंग. बापरे, विषय काय ते जिथे जरा वाचून दाखव मला. हा, अभिनेता ते निर्माता किंवा पडद्यामागचं श्रेयस. अच्छा, आणि तुझा काय विषय? वारी. मग बोल तू आधी. तेरी पहिली बारी. हा, वारी. एक देहूवरून निघते, एक आळंदीवरून निघते. ज्ञानोबा माऊलींची, तुकोबा माऊलींची, तुकोबारायांची, आणि प्रवास करत करत सगळे पंढरपुरापर्यंत पोहोचतात. मला असं वाटतं की त्या वारीत जाणारा प्रत्येक माणूस, तो प्रवास, ती पायपीट करणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठलच असतो. कारण जिथे भक्ती आहे तिथेच देव आहे. जिथे अपेक्षा आहे तिथे देव नाही आहे. जिथे मागणं आहे तिथे देव नाही आहे. जिथे असणं आहे तिथे देव आहे. तर ती जी भक्ती घेऊन हे सगळे चालतात ना, इतक्या, आणि ते जात असतात. मग वारी म्हटल्यानंतर मला माझी आजी आठवते, जी लहानपणी आमच्याकडे खूप गरिबी होती, तर खाऊ बिऊला पण पैसे काही ती फार द्यायची नाही. पण वारी आली की वारीच्या आदल्या दिवशी पैसे देणार, की इथनं वारकरी जाणार, मग आता हे इतक्या रुपयांचे शेंगदाणे आणि इतकी खडीसाखर आणि इतके गुडदाणी आणि इतकं. मी म्हणतो हे कुठून आले, हे होते म्हणजे. ती सांगायची नाही बाळा, मी 2 महिन्यांपासून थोडे जमा करते. का तर ते जे जाणारे आहेत टाळ कुटत भजन करत, त्यांच्या त्या झोळीमध्ये काहीतरी पडलं पाहिजे. पण त्याची ही अपेक्षा न करता न मागता निघून जाणारे हे जे वारकरी आहेत, मला असं वाटतं ती भक्ती परंपरा, ती मौखिक परंपरा, संत महात्म्य, ती जी सद्विचार, सद्गुण, हे सगळं तिथपर्यंत नेणारे जे आहेत, किंवा त्यांना मदत करणारे, त्यांच्यासाठी जेवण बनवणारे, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करणारे, हे जे सगळे वारकरी आहेत, सगळे आपापला, काही लोकांची वारी पूर्ण होते, काही लोकांची होत नाही. आणि त्याची जरी ओढत मी एवढं म्हणेन की
जन्म तुमचा कुठेही झाला असला तरी जर का तुम्हाला एक जरी ओवी समजली असेल, एक जरी ओवी समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर सरते शेवटी तुमची वारी, जन्म ही वारी असेल तर ती संपल्यानंतर त्या विठ्ठल आणि रखुमाईच्याच चरणाशी जाणार आहात. हा जर विश्वास असेल आणि तिथे गेल्यानंतर ते जर तुम्हाला 4 प्रश्न विचारणार याच्यावर विश्वास असेल, तर तुमची ही जी यात्रा आहे, ही वारी आहे, ही तुम्ही तुमच्या सद्वर्तनाने आणि असत विवेकबुद्धी कायम ठेवून तुम्ही त्याप्रमाणे कराल की सरते शेवटी विठ्ठलाकडे जायचं. रखुमाईसुद्धा आहे, विठ्ठल तरी माफ करेल, रखुमाई विचारेल कान धरून, कारण ती शक्ती आहे. परत ती म्हणून काय रे बाबा तू हे काय केलंस, तर ते लक्षात ठेवा आणि त्यावर हुकूम. नाही, किती मोठी गोष्ट म्हणाला जी तू ना, की जिकडे अपेक्षा आहे, जिकडे मागणं आहे तिकडे देव नाही खरं. जिथे भक्ती आहे तिकडे देव आहे. आणि आपण बऱ्याचदा हेच विसरून बाकी दुसऱ्या गोष्टी आपण करत असतो. सो आय थिंक आणि ते आजीची मला वाटतं पुण्याही आहे, आजीचीच पुण्य आहे ना, ज्याचा आशीर्वाद आज हा उपभोगतोय. So कुठेतरी आपली जबाबदारी आहे की आपल्या पुढच्या पिढीने जर का व्यवस्थित जगावं, एन्जॉय करावं, तर आपण ते काहीतरी त्यांच्यासाठी पुण्याही ती सोडून जावी. सो येस, एनिवेज माझी चिठ्ठी आहे की पडद्यामागचा श्रेयस, अभिनेता ते निर्माता. मला वाटतं याच्यात सगळ्यात मोठा हात आहे सुभाष घाई सरांचा. निर्माता म्हणून आम्हाला उभं करण्यामध्ये आणि आम्हाला तो विश्वास देण्यामध्ये, आम्हाला 4 गोष्टी शिकवण्यामध्ये. त्यांनी एकदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये असं अनाऊन्स केलं होतं की मुक्ता आर्ट्स मराठी सिनेमा पण करणार. खाली उतरले, समोर दीप्ती होती आणि दीप्तीला सांगितलं तू आणि श्रेयसने आता ही जबाबदारी पार पाडायची आहे, तुम्ही सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे. अर्थात ते त्याचं फंडिंग करणार होते, पण आमच्यावरती जबाबदारी टाकली, तो विश्वास दाखवला आणि आम्हाला 4 गोष्टी शिकवल्या. पण ते करत असताना त्या गोष्टीबद्दल की निर्माता म्हणून तुम्ही फिल्म मेकिंगच्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता, राईट फ्रॉम ती संकल्पना ते ती गोष्ट आणि मग ते कास्टिंग, मग शूटिंग, मग पोस्ट प्रोडक्शन, मिक्सिंग, बॅकग्राऊंड, गाणी, तेव्हा ती इतकी मजा असते आणि तो आनंद वेगळा आहे, ती किक वेगळी आहे. यु नो, म्हणजे खऱ्या अर्थाने नशा ज्याला आपण म्हणतो की ॲडिक्ट झाल्यासारखं तुम्ही ते काम करता. आणि म्हणजे कधी कधी आता माझी बायको म्हणते की अरे ह्याच्यापेक्षा तर ॲक्टरच बरा तू निर्माता म्हणून तू हे, पण मला आवडतं ते मनापासून करायला त्या गोष्टी आवड आणि ती आवड त्यांनी कुठेतरी निर्माण केली. तर मला परवा कोणीतरी एक प्रश्न विचारला की असंच रॅपिड फायरमध्ये की ॲक्टर की प्रोड्युसर, ते युज्युअल सिनॅरिओमध्ये मी सहज बोललो असतो ना ॲक्टर, पण आज जेव्हा या काही 4-5 फिल्म्स केल्यात आणि प्रत्येक फिल्म प्रोड्यूस करताना ही जी काय एक मजा येते ना, तो मी 2 मिनटं शांत झालो आणि मी बोललो की कदाचित आधी मी ॲक्टर बोललो असतो, पण आता प्रोड्युसर ह्याच्यामध्ये मला जास्त आनंद मिळतोय एक माणूस म्हणून किंवा एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून. सो आय एम राईट नाव आय एम एन्जॉईंग द प्रोसेस. अर्थात फिल्म चालणं न चालणं हे प्रेक्षकांच्या हातात आहे. जसं ॲज अन ॲक्टर तसंच ॲज अ प्रोड्युसर. फक्त ॲज अ प्रोड्युसर तुमचे स्वतःची जे पैसे लागलेले असतात तुम्हाला असं वाटतं कुठेतरी ते रिकवर व्हावे, पण ते होतात. यु नो, काही ना काहीतरी करून तुम्ही जर का ते बजेट व्यवस्थित ठेवलं असेल. अजून दोघंही फार सुंदर व्यक्त झालात त्या, आणि आज तुम्ही इकडे दोघं आलायत त्यामुळे तुमच्यासाठी खास पत्र आलंय दोघांसाठी. तर एक एक मी वाचून दाखवतो. आता पहिलं कोणाचे आपण बघूयात. श्रेयसजी, नाही नाही असं काय मित्रात तुम्ही खूप छान करता. नाही ते, आणि मी अगदी पहिल्या दुसऱ्या रील पासून तुम्हाला पाहतोय, ज्या पद्धतीचं तुम्ही करत आलाय. तुमचंही अत्यंत स्वच्छ आणि नितळ कॉन्टेंट असतो. हो, कुठेही त्याच्यामध्ये उगाचच काहीतरी भलतंच टाकायचा प्रयत्न असतो. हो, सो कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हालाही. श्रेयस सरांसाठी पत्र आहे. प्रिय श्रेयस, अनेक आशीर्वाद. बरं का, तुझी आई सांगायची, म्हणे हा लहान असताना खोड्या करायचा आणि आपण रागवायला जावं तर गोड हसायचा, त्यामुळे राग आपाप गायब. किती मोठा झालायस, पण तुझ्या हसण्याची जादू काही कमी झाली नाही आहे. हे फक्त मीच नाही, दीप्तीसुद्धा मान्य करेल. पण खरंच तू बापूंचा वारसा समर्थपणे पुढे चालवतोयस हे पाहून खरंच खूप आनंद वाटला. त्यांनी पाहिलेलं स्वप्न तुझ्या रूपाने पूर्ण होतंय. आपण बोललो नाही आहेत फार दिवस, पण मी सदैव तुझ्या अवतीभोवतीच होते. अरे,
प्रायोगिक रंगभूमी गाजवली तरी सुरुवातीच्या काळात तुला ऑडिशन्समधून नकार मिळत होते तेव्हा मी तिथेच होते. तू जेव्हा दामिनी, आभाळमायासारख्या मालिकांमधून महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलास मी तेव्हाही तिथेच होते. जेव्हा तू इक्बालच्या रूपाने मूकबधीर मुलांचं पात्र साकारून फक्त वाचिक अभिनयाच्या आणि मख्ख चेहऱ्याच्या जोरावर अभिनेता म्हणवणाऱ्यांच्या तोंडात मारलीस तेव्हाही मी तिथेच होते. आणि जेव्हा तू यशाचे तुरे आपल्या शिरपेचात खोचत असताना हृदयविकाराने दवाखान्यात भरती झालास तेव्हाही मी तिथेच होते. श्रेयस, तिथे ऑपरेशन टेबलवर तू होतास, पण बाहेर श्वास आमचे थांबले होते. पण माझं लेकरू फ्लॉवर नाही, फायर आहे. दीप्ती पण ना खमकी आहे चांगली. तुझ्या गोड कौतुकात तिचा उल्लेख टाळणं अशक्यच आहे. जिथे जिथे तुला छापा काटा करण्याची वेळ आली तिथे तिथे तिने तुझ्या मनातला छापा आणि मार्गातला काटा ओळखून तुला खंबीरपणे साथ सोबत केली आहे बरं का. बँकेने एखादा प्रामाणिक कर्मचारी गमावला नसता तर रसिक प्रेक्षकांना तुझ्यासारखा वन टेक आर्टिस्ट, गुणी अभिनेता पाहायला मिळाला नसता. तसंही हिंदीकडून मागणी असून मर्दिनीसारखा सिनेमा मराठीतच बनवायचा हा हट्ट तुझ्याशिवाय कोणी केला असता. अशीच प्रगती कर. मराठी माणसाचा हात आणि माझी साथ कधीच सोडू नकोस. आल्या गेल्याची, भूताखेत्याची, वाईट विचार करणाऱ्यांची कोणाची नजर लागलीच असेल तर थू थू थू, तुझीच माय मराठी. क्या बात है. क्या बात, वा वा. क्या बात. तुम्ही ना यार असं पत्रांनी फुल इमोशनल करून टाकता. पण थँक्यू सो मच, खरंच थँक्यू सो मच. म्हणजे मी नाही बोलत काही फार, पण जपून ठेवण्यासारखं पत्र आहे हे. आपल्या पर्सनल आर्काइव्हजमध्ये ज्या आपण काही गोष्टी ठेवतो तसं आहे. खूप छान लिहिलं आहे आणि क्लिअरली ते दिसतंच आहे. पण थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू. तर जितेंद्र सरांचं आपण वाचू. बोला सर. मस्त लिहिले पुत्र. बँकेत प्रिय जितू, अनेक आशीर्वाद. घरात 2पेक्षा जास्त लेकरं असणाऱ्या आईची माया कधी कमी अधिक वाटली जात नाही. तिला आपलं कुठलं लेकरू कोणत्या गोष्टीत कमी जास्त आहे हे माहिती असतं. म्हणून ज्याला अन्नाची भूक जास्त त्याला ती चतकोर जास्त वाढते आणि ज्याला मायेची भूक असते त्याला ती आपल्या हाताने भरवते. चेहऱ्यावर स्मित हास्य पण वागण्यात एक संयंतपणा. आत्तापर्यंतचा अनुभव गाठीशी ठेवून बोलण्यात आलेला ठामपणा. केसांवर चुन्याची सफेद झाक पण कामाशी प्रामाणिक असल्याने उंच झालेलं नाक. हे एका रात्रीत नाही झाले. कितीतरी वेळ बॅकस्टेजच्या अंधारात धडपडल्यानंतर सत्तारभाई हमीदाबाईंची कोठीच्या निमित्ताने रंगमंचावर आला आणि शंका भरलेल्या नजरा ओलांडून पडद्यावरचा अष्टपैलू अभिनेता तयार झाला. जितू, डोळ्यांखाली आलेल्या वर्तुळांचा केंद्रबिंदू असणारी स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत ना आता. कवी, लेखक, गीतकार, निर्माता, अभिनेता अशा कितीतरी वेगळ्या वेगळ्या कामातून तू स्वतःला सिद्ध केलेस. तुझं भाषेवरचं प्रभुत्व आणि संवाद फेक यातून तुझं साहित्यिक समृद्धपणा दिसून येतोच. तू मराठी नाहीस हे म्हणणाऱ्यांची मला कीव वाटते. तुझा निरीक्षणावर जास्त विश्वास आहे. तुझ्या प्रत्येक कामातून ते दिसून येतच. माझे एक निरीक्षण सांगू का? 2 प्रसंगांनी तुझं आयुष्य बदलून टाकलं. संत शिरोमणी तुकाराम महाराजांचं पात्र साकारलंस तेव्हा आणि तुझ्या घरी आवली आली, तुला लेक झाली तेव्हा तू बदललास. तुझ्या लिखाणात चिपळ्यांचा ठेका आला, कामात तल्लीनता, बोलण्यात संतांचा थाट आला, विचारांमध्ये इंद्रायणींचा गर्भ, अनुभवात संदर्भ आणि स्वभावात गोदेचा काठ आला. वा. आईने आपल्या मुलाचं कौतुक करावं तितकं कमीच. आणि मला माहिती आहे तुला मायेची भूक जास्ती आहे. कलाकाराची संवेदना, तुझ्यातल्या जाणीवा जिवंत राहोत. मी तुला खूप प्रेम आणि रेवाला शुभाशीर्वाद. अशीच प्रगती कर. मराठी माणसाचा हात आणि माझी साथ कधीच सोडू नकोस. आल्या गेल्याची, भूताखेताची, वाईट विचार करणाऱ्यांची कोणाची नजर लागलीच असेल तर थू थू थू, तुझीच माय मराठी. वा. माय मराठी काय ना, फार बरं आहे. त्यातलं एक वाक्य ते बोललाच नाही, मला तर फार वाईट वाटतं. मला फार त्रास होतो जेव्हा लोक म्हणतात ना हा मराठी नाही. मला खूप त्रास होतो.
कारण मी पहिल्यांदा माझी जीभ वळली आहे ती मराठी भाषेसाठी वळली आणि मला फार अभिमान आहे की माझ्या या जिभेवर मराठी भाषा आहे आणि मला फार अभिमान आहे की मी या महाराष्ट्रात जन्माला आलो की जिथे मला केवळ माझं सद्भाग्य आहे की मी तुकोबारायांची भूमिका मिळाली. पण मला तेवढंच भानही आहे की त्यांचा एक अभंग जरी अनुभवायचा ठरला तरी एक आयुष्य पुरं पडणार नाही. तर पण माय मराठीच्या चरणी ती माझी सेवा जी आहे ती घडत राहो आणि माऊलींचा आशीर्वाद पसायदान मागत राहू सगळ्यांकडे. पण फार सुंदर दोन्ही पत्र म्हणजे मला श्रेयसचं पत्र वाचत असताना श्रेयसचं पत्र तुम्ही वाचत असताना डोळ्यात पाणी आलं. तर हे तर पण बरोबर आहे, आवली आली माझी मुलगी. आणि काय ना मला पण म्हणजे जितू इतकी वर्ष आज मी जितूला बघतोय ओळखतोय आणि मी म्हणालो त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा पत्रात वाचल्या तेव्हा आय एम ग्लॅड की त्याचा जो प्रवास आहे तो लोकांपर्यंत पोचतोय, तो दिसतोय की कुठून त्यांनी सुरुवात केली आणि आज कुठपर्यंत जितू पोचला आहे. सो आय फील व्हेरी आणि काय म्हणजे फॉर्च्युनेटली काही डिवाईन हे आहे पण आमच्या दोघांचं जन्म पण एकाच तारखेचा आहे त्यामुळे आय फील व्हेरी हॅपी फॉर हिम. मी जेव्हा त्याचं ही सगळी प्रगती बघतो, तो रेवासाठी काय काय करतोय ते बघतो आणि तो कसं सांभाळतोय सगळं, तर ते मला खूप कौतुकास्पद वाटतं. एस्पेशली बिकॉज मी त्या मोठमोठ्या डोळ्याच्या पहिल्यांदा भेटायला येणाऱ्या जितूला बघितलंय त्यामुळे. बट थँक्यू. तुम्हाला दोघांना मिळत आहे श्री साई लीला टीव्ही शिर्डी यांच्याकडून श्री साई सगुण उपासना किट, ज्यात आहे श्री साईबाबांची मूर्ती आणि पूजा साहित्य. त्याचबरोबर आपल्या माय मराठी शोचे प्रेझेंटर लेट्सअप यांच्याकडून लेट्सअपचा दिवाळी अंक. तर मित्रांनो, आपला आजचा एपिसोड कसा वाटला? होता ना जगात भारी? असंच लेट्सअप प्रस्तुत माय मराठी नवीन नवीन एपिसोड्स घेऊन येणार आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त लाईक, कमेंट, शेअर करा. आम्ही एपिसोड्स घेऊन येऊ.